नमस्कार. खबरबातच्या खास बातमध्ये मी विजय पवार आपलं मनपूर्वक स्वागत करतो आहे. मित्रांनो, खास बातमधून आम्ही वेगवेगळ्या व्यक्ती, वेगवेगळ्या संस्था जे ह्या समाजामध्ये वेगळं काहीतरी करतायत, समाज हिताची कामं करतात, ह्या सगळ्यांना आम्ही तुमच्यासमोर घेऊन येतो वेळोवेळी. प्राध्यापक शरद जावडेकर आपल्यासोबत आहेत. सर, खास बातमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत करतो. नमस्कार सर. अखिल भारतीय समाजवादी शिक्षण हक्क सभा हे तुमच्या संस्थेचं नाव, पण ह्या नावामागचं एक कारण मीमांसा तुम्ही मला सांगू शकाल? हो, एक तर ह्याच्यामध्ये समाजवादी हा शब्द जाणीवपूर्वक घातलेला आहे, कारण समाजवादी समाजरचना हे भारतीय संविधानाचं एक पायाभूत तत्व आहे. आणि विशेषतः जागतिकीकरणाच्या या कालखंडामध्ये असा एक समज तयार झालेला आहे की समाजवाद हा विचार आता कालबाह्य झालेला आहे. समाजवादाबद्दल बोलणं हे अडाणीपणाचं आहे. आणि त्यामुळे या ठिकाणी समाजवादाबद्दल बोलणं हे शुद्धपणे आउट ऑफ कॉन्टेक्स्ट आहे, अशा प्रकारची एक कल्पना रूढ समाजामध्ये होत चाललेली आहे. आज समाजवाद म्हणजे समाजसेवा, आज समाजसेवा ह्या नावावरती लोक अनेक वेगवेगळ्या पद्धतीने कामं करत आहेत. त्यांची उद्दिष्ट काय असतील त्याच्याशी आपल्याला घेणं देणं नाहीये, ती त्यांच्या पद्धतीने ते विचार करतात. पण समाजवाद हा जो शब्द हा इतका व्यापक आहे आणि त्यातून तुम्ही शिक्षण हक्कासाठी तुम्ही ही संस्था कार्य करते गेली 20 वर्ष, मला वाटतं 20 वर्षापूर्वी स्थापना झाली, 2000 मध्ये स्थापना झाली. पण ही संस्था स्थापन करत असताना काही एकट्या दुकट्याचं काम नाहीये. बरीच मंडळी ह्या संस्थेच्या संबंधित आलेली असतील. हे संस्था काम करत असताना तुम्ही कोणती उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवलेली होती की ही संस्था पुढे जात असताना तुम्हाला काय करायचं आहे? आम्हाला ह्या तुमच्या आपल्या मुलाखतीच्या माध्यमातून हे तुमच्या कार्याचा थोडासा आढावा मला सांगा. सन 2000 मध्ये महाराष्ट्रातील ज्येष्ठ समाजवादी नेते भाई वैद्य यांनी ही 2000 मध्ये संघटना स्थापन केली. 2000 मध्ये म्हणजे 1990 मध्ये जागतिकीकरण आलं आणि जागतिकीकरण, खाजगीकरण आणि उदारीकरण ह्यात आणि बाजारीकरण ह्याचे प्रचंड परिणाम भारतातल्या सामाजिक, आर्थिक, राजकीय, शैक्षणिक, सांस्कृतिक जीवनावर पडायला लागले होते. आणि ह्या संपूर्ण परिणामाचे काही फायदे इथल्या वरिष्ठ वर्गांनी घेतले, पण उरलेल्या बहुजन समाजावर ह्या संपूर्ण परिस्थितीचा विपरीत परिणाम पडायला सुरुवात झाली होती. त्या काळामध्ये असा एक समज पसरवला गेला होता की संविधानामध्ये दिलेलं समाजवाद हे उद्दिष्ट हे कालबाह्य झालेलं आहे आणि त्यामुळे अपरिहार्यपणे आता जागतिकीकरणाला पर्याय नाही. आणि इथला मध्यम वर्ग आणि इथला उच्च मध्यम वर्ग ह्याला ह्या सगळ्या विचाराची प्रचंड भुरळ पडली होती. आणि जणू काही शासनाने केलेलं काम हे वाईट आहे आणि खाजगी केलेलं काम हे चांगलं असतं. पब्लिक सेक्टर इज बॅड अँड प्रायव्हेट सेक्टर इज गुड, अशा प्रकारची एक मानसिकता जाणीवपूर्वक ह्या देशामध्ये पसरवली गेली होती. आणि ह्या वातावरणाचा एक महत्त्वाचा जो बळी होता तो शिक्षण क्षेत्र होता. बरोबर. प्रामुख्याने 1948 ते 1900 जवळजवळ 80-85 हा जर कालखंड बघितला तर ह्या कालखंडामध्ये शिक्षणाच्या संदर्भात असं गृहीत धरलं गेलं होतं की शिक्षण देणं हे शासनाचं घटनादत्त आणि नैतिक कर्तव्य आहे. बरोबर. आणि शासनाने ते मान्यही केलं होतं. शासनाला त्या काळामध्ये शिक्षणाकडे लक्ष देणं पूर्णपणे शक्य होतं का, तर त्याचं उत्तर नाही आहे. पण तरी सुद्धा शासन ही जबाबदारी मान्य करत होतं की लोकांना शिक्षण देणं ही आमची नैतिक जबाबदारी आहे. शिक्षणावर राष्ट्रीय उत्पन्नाच्या 6% खर्च केला पाहिजे. शिक्षण तळागाळापर्यंत पोहोचलं पाहिजे. आणि त्यावेळेला भारतातले आणि महाराष्ट्रामधले सरकार दरबारी फुले, शाहू, आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील, पंजाबराव देशमुख यांची नावं घेतली जायची आणि त्यांचे आदर्श डोळ्यासमोर ठेवले जायचे. आणि या ठिकाणी सरकारी शाळा चांगल्या झाल्या पाहिजेत, अनुदानित शाळा चांगल्या झाल्या पाहिजेत, कारण अनुदानित शाळांमध्ये इथली गोरगरिबाची मुलं येतात. ह्या सगळ्यांनी शिक्षणाची गंगा खेड्यापाड्यामध्ये गावकुसाच्या बाहेर पोचवली, शिक्षण त्यांच्या दारामध्ये नेलं.
आणि त्यामुळे त्या काळात शिक्षणाकडे बघण्याचा शासनाचा दृष्टिकोन एक सकारात्मक होता. शासनाचा दृष्टिकोन सकारात्मक होता सर, तुम्ही आता म्हणताय. हो. आणि एका बाजूला आपण असंही म्हणतोय की शासनाचा दृष्टिकोन सकारात्मक असून सुद्धा आज शासन शिक्षणावरती हवा तेवढा पैसा खर्च करत नाही. येस. दुसरी बाजू हो. पण सकारात्मक दृष्टिकोन आपण कसं काय नाही, म्हणून मी म्हणतोय, मी भारताच्या विकासाचे 2 टप्पे करतो. 1948 ते 1990 हा एक टप्पा आणि 1990 ते 2022 हा दुसरा टप्पा. 1990 मध्ये जागतिकीकरणाचं धोरण, आर्थिक धोरण या देशामध्ये आलं. गॅट करार असेल, IMF असेल, वर्ल्ड बँक असेल, ह्यांच्या एकूण दडपणामुळे एक उदारीकरणाचं धोरण आलं. आणि ह्या धोरणाचा अर्थ काय होता, तर ह्या धोरणाचा सरळ साधा अर्थ असा होता की सरकारने आर्थिक क्षेत्रामध्ये, सरकारने शैक्षणिक क्षेत्रामध्ये ढवळाढवळ करू नये. तर हे संपूर्ण काम खाजगी क्षेत्राला द्यावं आणि सरकारने फक्त समाजामध्ये लॉ अँड ऑर्डर मेंटेन करावी, याच्या पलीकडे सरकारने. पण आज सरकार, तुम्ही म्हणताय बरोबर आहे सर, की सरकारने हे असं करावं, लॉ अँड ऑर्डर सगळं झालेलं. पण तरी सुद्धा सरकार शिक्षणाचं राजकारण करतच आहे ना सर. मी तुम्हाला ह्या गोष्टीकडे पुढे जाणारच आहे. मला तुमच्या संस्थेची उद्दिष्ट थोडी जाणून घ्यायची. आमच्या संस्थेचं प्रामुख्याने उद्दिष्ट असं आहे की बालवाडी ते उच्च शिक्षण या देशातल्या प्रत्येक मुलाला मोफत मिळालं पाहिजे, समान मिळालं पाहिजे आणि गुणवत्तापूर्ण मिळालं पाहिजे. बरोबर आहे. ह्या ठिकाणी मोफत मिळालं पाहिजे हा आमचा आग्रह आहे, नंबर 1. आणि हे शक्य आहे हा आमचा दुसरा दावा आहे. अगदी अर्थशास्त्रीय परिभाषेत सुद्धा, म्हणजे हा दावा करताना तुम्ही जी गणितं मांडलेली आहे ती पक्की आहेत तुमची? 100% पक्की आहेत. बरोबर आहे. 100% ही गणितं पक्की आहेत. मोफत शिक्षण देणं हे काहीतरी काल्पनिक स्वप्नवत आम्ही म्हणतोय असा अजिबात आमचं म्हणणं नाहीये. तर मोफत शिक्षण देणं सरकारला 100% शक्य आहे. आताही शक्य आहे. आताही शक्य आहे. तरी सरकार आडमुठेपणा करतंय. ह्याचं कारण सरळ साधं एक आहे की सरकारकडे ते करण्याची राजकीय इच्छाशक्ती नाही. सरकार प्रश्नाचा आहे. अमर्त्य सेननी एक वाक्य अतिशय अधोरेखित केलेलं आहे. तो असं म्हणतो की देशामध्ये, विशेषतः भारतामध्ये, शिक्षणावर खर्च करणं हा अर्थशास्त्रीय समस्या नाही, तर ती राजकीय समस्या आहे. बरोबर आहे. की राजकीय इच्छाशक्ती नाही. आता ही राजकीय इच्छाशक्ती का नाही, तर लोकांना अडाणी ठेवण्यामध्ये इथले हितसंबंध आहेत. लोक अडाणी राहतील तर आम्ही जास्त सत्ता तिथे प्रस्थापित करू शकतो, म्हणजे आमचे अधिकार आम्ही तिथे जास्त प्रकर्षाने उभे करू शकतो किंवा आम्ही लोकांना आमच्या हातामध्ये ठेवू शकतो, त्यांचे विचार आम्ही आमच्या ताब्यात ठेवू शकतो. आणि त्यामुळे सरकार जे अलीकडे यासाठी तुमची संस्था जी उद्दिष्ट घेऊन पुढे आज 20 वर्ष कार्यरत आहे, ती तुम्ही कोणकोणती अशी अधोरेखित उद्दिष्ट केलेली आहेत त्याच्यामधलं? तुम्ही बालशिक्षण म्हणालात, बालशिक्षणाचा हक्क मिळाला पाहिजे. अजून काही उद्दिष्ट तुमची? म्हणजे आम्ही म्हणतोय की बालवाडीपासून ते उच्च शिक्षण, म्हणजे अगदी प्रोफेशनल एज्युकेशन पर्यंत सर्व शिक्षण मुलांना मोफत मिळालं पाहिजे. म्हणजे दुसऱ्या भाषेमध्ये आताच्या परिस्थितीमध्ये सांगायचं झालं तर आमची अशी मागणी आहे की विना अनुदानित धोरण हे कायमचं बंद झालं पाहिजे. या ठिकाणी खाजगी विना अनुदानित दुकानं अजिबात, आम्ही दुकानं आणि ह्या दुकानांकडे मी थोडं पुढे जाऊन तुमच्याशी चर्चा करणार आहे. पण आज तुम्ही 20 वर्षाचा जो प्रवास करताय संस्थेचा, जेव्हा तुम्ही संस्था स्थापन केली, पहिलं वर्ष होतं त्यावेळेला तुमची सभा बसलेली असेल, त्यावेळी तुम्ही उद्दिष्ट निश्चित केले असतील. त्या उद्दिष्टानुरूप तुम्ही 20 वर्षाचा प्रवास करताय. या 20 वर्षाच्या प्रवासामध्ये तुम्ही जो काही संघर्ष करताय, जो बाल हक्कासाठी संघर्ष, शिक्षणासाठी संघर्ष करताय, तो कितपत तुम्ही सफल, तुमचा संघर्ष कितपत यशस्वी झालेला आहे आजपर्यंत? आता एका गोष्टीमध्ये मी 100% सांगतो की आम्ही सफल झालेलो आहोत. 2000 मध्ये ज्या वेळेला आम्ही ही मागणी करत होतो किंवा ही कन्सेप्ट मांडत होतो की बालवाडी ते उच्च शिक्षण मोफत मिळालं पाहिजे, त्यावेळेला अगदी अर्थशास्त्राच्या प्राध्यापकांनी, अर्थशास्त्र तज्ज्ञांनी सुद्धा अशी भूमिका घेतली होती की तुम्ही काहीतरी वेड्यासारखं बोलताय आणि अर्थशास्त्रीय चौकटीमध्ये हे शक्यच नाहीये आणि तुम्ही उगाच आपल्या वेड्यासारख्या काही मागण्या करताय. आज 20 वर्षाच्या कालखंडानंतर ही मागणी अखिल भारतीय पातळीवर पोचलेली आहे
अखिल भारतीय व पातळीवर काम करणारी म्हणजे अशा प्रकारच्या निरनिराळ्या संस्थांचं एकत्र फेडरेशन हे अखिल भारतीय पातळीवरचं आहे आणि त्याचं नाव आहे ऑल इंडिया फेडरेशन फॉर राईट टू एज्युकेशन. बरोबर. अनिल सदगोपाल हे त्याचे पहिल्यांदी अध्यक्ष होते. ऑल इंडिया फेडरेशन फॉर राईट टू एज्युकेशन आणि ऑल इंडिया फेडरेशन फॉर राईट टू एज्युकेशनने आता ही संकल्पना मान्य केलेली आहे की मोफत शिक्षण देणं हे शक्य आहे. हे कसं शक्य आहे याची 2 उदाहरणं फक्त मी देतो. आत्ताच्या या खर्च आणि उत्पन्नाच्या चौकटीमध्ये मोफत शिक्षण देणं शक्य नाही. मग खर्चाचे अग्रक्रम बदलणं आणि उत्पन्नाचे नवे स्रोत उभे करणं हे 2 पर्यायाचा विचार या ठिकाणी करायला पाहिजे. आणि तो तुम्ही केलेला आहात. 100% ती पर्याय आहेत. 100% आहेत. उदाहरणार्थ साधं सांगतो की खर्चाचं म्हणजे एकंदर खर्चाचं पुनरावलोकन किंवा खर्च करताना तो खर्च आवश्यक आहे का अनावश्यक आहे, प्रायोरिटी काय आहे तुमच्या. म्हणजे उदाहरणार्थ साधं उदाहरण आहे की मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन आहे. 1,01,000 कोटीची त्याच्यामध्ये गुंतवणूक आहे. आवश्यक आहे का. दॅट इज द पॉइंट. आम्ही हा मुद्दा रेज करतोय की मुंबई अहमदाबाद हे जर तुमच्याकडे विमानाची सोय आहे तर या ठिकाणी बुलेट ट्रेन पाहिजे कशाला. बरोबर. विमानाने पटकन जाता येईल बुलेट ट्रेन पेक्षा आणि ते जात आहेत. पण तरी सुद्धा आमच्या राज्यकर्त्यांना सिम्बॉलिक विकास दाखवायचा आहे की बुलेट ट्रेन केली की सिम्बॉलिक विकास होतो. बघा आम्ही हे केलं. फोटो काढायला मोकळे. फोटो काढायला मोकळे. ह्या बुलेट ट्रेन मधनं कोण प्रवास करणार आहे. तो काही ज्याची जमीन गेली तो आदिवासी प्रवास करणार आहे का. आदिवासीची जमीन गेली तो भूमिहीन झाला. तो जमिनीतच गाडला गेला आणि फक्त ह्या ठिकाणी एक सिम्बॉलिझम झाला की आम्ही प्रगती केली. हा खर्च जर वाचला आणि अशा अनेक प्रकारचे सरकारचे केंद्र सरकारचे राज्य सरकारचे खर्च आहेत तर ते कमी करता येतील आणि त्याची तरतूद तुम्हाला शिक्षण आरोग्यासाठी करता येईल. एक मुद्दा. आणि दुसरा एकच मुद्दा छोटा सांगतो. आज आपल्याकडे वेल्थ टॅक्स अँड इनहेरिटन्स टॅक्स नाही आहे. म्हणजे संपत्ती कर आणि वारसा कर. संपत्ती कर आणि वारसा कर नसलेलं भारतातलं एकमेव म्हणजे जगातला एकमेव देश आहे आपला. बरं. या संपत्ती कर आज जवळजवळ 135 बिलियनर्स ह्या देशात आहेत. मी बिलियनर्स असं म्हणतोय. त्याच्यावरती कोणताही कर नाही. दॅट इज एक्झॅक्टली. त्यांच्यावर कोणताही कर नाही. त्यांच्यावर वारसा कर नाही. त्यांच्यावर तुम्ही 1-1, 2-2 टक्के कर लावा. 3-3 टक्के कर लावा. श्रीमंतांवर कर लावा. आपोआप श्रीमंतांकडेच जाणार आहे. हा. तर तो पैसा तुम्हाला आरोग्य आणि शिक्षणावर खर्च वापरता येईल. त्याच्यावरती आपल्याला हा विचार करायला सरकारने काहीच हरकत नाही. तुमची संस्था याच्यावर या मुद्द्यांवरती ठाम आहे आणि ती वारंवार ठाशीव हे मुद्दे तुम्ही मांडत आहात. सर, आता हे तुमचं द्वैवार्षिक अधिवेशन आता इथे 10वं अधिवेशन तुमचं इथे संपन्न होत आहे. मागच्या 9 अधिवेशनांमध्ये तुम्ही कोणते विषय घेऊन पुढे आला होता. 9 अधिवेशनांमध्ये आम्ही हेच मुद्दे सातत्याने मांडतोय कारण हे लोकांपर्यंत जाणं आवश्यक आहे. शिक्षणाच्या संदर्भामध्ये पालकांना अनफॉर्च्युनेटली अजूनही हे मुद्दे फारसे कळत नाहीत. म्हणजे एका बाजूला पालकांमध्ये आपल्या मुलांनी शिकावं ही शिक्षणाच्या आकांक्षा वाढत आहेत. ही चांगली गोष्ट आहे. 60 वर्षामध्ये इथे धुणी भांडी करणाऱ्या बाईला असं वाटतं की माझा मुलगा इंग्रजी माध्यमाच्या शाळेत जावा. हा चांगला बदल आहे. पण हे करत असताना या ठिकाणी मोफत शिक्षण सरकारने आपल्याला देणं हा आपला संविधानिक हक्क आहे हे मात्र पालकाला पटत नाही. त्यामुळे जोपर्यंत पालक याच्यामध्ये उठाव करत नाही तोपर्यंत बदल नाही. याच्यामध्ये कारण मुळात संविधान काय आहे हे सामान्य माणसापर्यंत पोहोचलेलंच नाही. आता पण तुम्हाला ह्या 9 अधिवेशनांमधून तुम्ही केलेलं जे काही फलित आहे ते हा संघर्ष आहे तुम्हाला कितपत यश मिळालं. त्याच्यामधून यश काही मर्यादेत मिळालं. उदाहरणार्थ आम्ही प्रामुख्याने म्हणजे 2000 पासून हा आग्रह धरत होतो की भारतामध्ये शिक्षण हक्क कायदा आला पाहिजे. बरं. म्हणजे शिक्षण हक्काचा संदर्भ हा महात्मा ज्योतिराव फुल्यांच्या हंटर कमिशनच्या रिपोर्टमध्ये आहे. महात्मा फुल्यांनी हंटर कमिशनला जे निवेदन दिलं त्याच्यामध्ये महात्मा फुल्यांनी 1882 असं म्हटलेलं आहे की ब्रिटिश सरकारने ह्या देशातल्या प्रत्येक बालकाला
सक्तीचं आणि मोफत प्राथमिक शिक्षण दिलं पाहिजे. प्राथमिक शिक्षण म्हणजे हो, बरोबर आहे. प्राथमिक शिक्षण दिलं पाहिजे. 1882 पासून जवळजवळ 2000 पर्यंत सरकारने याच्याबद्दल काहीही पाऊल उचललं नाही. आम्ही हा आग्रह धरला की राईट टू एज्युकेशन हा ह्या देशातला प्रत्येक बालकाचा हक्क आहे आणि तो कागदावर कायद्याच्या स्वरूपात येऊ दे. बरोबर. तो आम्ही धडपड केली, त्याच्यावर चळवळी केल्या, त्याच्यावर काही निवेदनं केली, सरकारबरोबर चर्चा केली आणि अंतिमतः 2009 मध्ये राईट टू एज्युकेशन हा कायदा अस्तित्वात आला. त्यामुळे ह्या संपूर्ण लढ्याचं एक फलित मी नक्की सांगेन, तो म्हणजे राईट टू एज्युकेशन. ह्याचा अर्थ आत्ता आलेला राईट टू एज्युकेशनचा कायदा आणि त्याच्यातल्या तरतुदी आम्हाला मान्य आहेत असं मी अजिबात म्हणणार नाही. त्याच्यात सिरियस लॅक्युनाज आहेत, गंभीर स्वरूपाच्या त्रुटी आहेत. उदाहरणार्थ साधं बघा, तो कायदा 6 ते 14 वयोगटातल्या मुलांसाठी आहे. बरोबर. कायद्यामध्ये 6 ते 14 म्हणजे 1ली ते 8वी. आम्ही असा प्रश्न आणि आम्ही तो आग्रह सुरुवातीला धरला होता. आम्ही कधीही त्यांना 1ली ते 8वी असं म्हटलेलं नव्हतं. आम्ही म्हटलं होतं बालवाडी ते 12वी किमान करा. तुम्ही बालवाडी सोडून दिली आणि पुढे 9वी ते 12वी सोडून दिली आणि मध्येच तुम्ही मध्ये हा काय प्रकार आहे? बालवाडीच्या मुलांना हक्क नाहीच आहे का? हो, नाही. 12वी पर्यंतच्या मुलांना हक्क नाही ना, नाही ना. ही गंभीर स्वरूपाची त्रुटी आहे. दुसरी त्याच्यामधली गंभीर स्वरूपाची दुसरी त्रुटी आहे आणि ती म्हणजे सरकारी शाळेमध्ये तर मोफत शिक्षण आहेच आहे. मोफत शिक्षणाचा कायदा हा खाजगी शाळांना लागू नाही आहे, म्हणजे विना अनुदानित शाळांना लागू नाही आहे. आणि आता विना अनुदानित शाळांचं प्रमाण वाढतंय आणि खाजगी अनुदानित शाळांचं सरकारी शाळांचं प्रमाण कमी होत आहे. त्यामुळे हा कायदा आपोआपच कालबाह्य झाल्यासारखा होतो. शेवटी कायद्याने सुद्धा बाजारीकरणाकडे एक्झॅक्टली चाललेला आहे असं आपल्याला म्हणायला काही 100% म्हणून ही गंभीर त्रुटी आहे. ह्या अधिवेशनामध्ये तुम्ही कोणते विषय घेऊन चर्चा करणार आहात? त्याच्यातला पहिला विषय की NEP नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020 आलेली आहे. ती 2020 मध्ये आली. मंत्रिमंडळाने ती मान्य केली आणि त्याची अंमलबजावणी चालू आहे. एक शिक्षण चळवळ करत असताना आम्हाला ही संपूर्ण पॉलिसी ही अमान्य आहे. ही संपूर्ण पॉलिसी संविधान विरोधी, लोकशाही विरोधी, संविधानाच्या मूल्यांविरोधी आहे नंबर 1. आणि ही खाजगीकरण, शिक्षणाच्या खाजगीकरणाला, बाजारीकरणाला, उदारीकरणाला, व्यापारीकरणाला आणि नफेखोरीला पाठिंबा देणारी अशा प्रकारची पॉलिसी आहे. सर इथे थोडं तुम्हाला मी थोडं थांबवतोय. आता तुम्ही म्हणाल की विरोधी आहात, विरोध आहे या 2020च्या या पूर्णपणे शैक्षणिक जे काही आता नवीन धोरण येते त्या. हे धोरण 2020ला आलं, आता 2022 2 वर्ष झाले, तर हे धोरण लागू होण्याची आता शक्यता निर्माण झाली, म्हणजे जवळजवळ आलेलं आहे, लागू होत आहे. मग या 2 वर्षामध्ये तुमची संस्था जी काही सरकारवरती दबाव गट म्हणून काम करत होती त्याचं काहीच फलित झालं नाही का? झालं असं की 2020 मध्ये ज्या वेळेला म्हणजे हे सगळं कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आलं. 2020 मध्ये कोरोनाची लाट आली, संपूर्ण बंदच. एका बाजूनी त्यांनी संपूर्ण सामाजिक व्यवहार बंद करून टाकले आणि ह्याचा फायदा घेऊन सरकारने 2020 मध्ये हे धोरण आणलं असा आमचा आक्षेप आहे. म्हणजे पब्लिकमध्ये याची चर्चा होणं, पार्लमेंटमध्ये याची चर्चा नाही, पब्लिकमध्ये याची चर्चा नाही. आणि आता पण फायदा घेऊन तुम्ही म्हणताय, बरोबर आहे की फायदा घेऊन सरकारला काय पुढे माहिती होतं का भविष्यामध्ये की कोरोनाची लाट येणार आहे आणि हे सगळं बंद होणार आहे? ही एक गोष्ट. आता फायद्याचे तुम्ही म्हणताय म्हणून मी तुम्हाला विचारतोय की ते तर कोणाला माहिती नव्हतं की ते काय होणार आहे ते. आणि आता 2 वर्षानंतर हे जे धोरण सुरू झालं किंवा त्याची चर्चा झाली, तर ऑनलाईन मला वाटतं सरकारने याच्यावरती काही आक्षेप आहेत का कोणाचे? हे सुद्धा काही मुद्दे मांडलेले होते, तर आक्षेप तर केलेले असतील. तुमच्यासारख्या तुमच्या आपल्या ह्या संस्थासारख्या अनेक संस्था पुढे आलेले असतील, पण त्याचा काय फायदा झालाच नाही. मग त्याच्यावरती तुम्ही काय म्हणाल? आता त्याच्यावर फायदा झाला नाही. त्यांनी ऑनलाईन आक्षेप मागवले, आम्ही म्हणजे मतं मागवली होती, आम्ही ती मतं दिली. ज्या वेळेला ह्याचा कच्चा ड्राफ्ट आला तेव्हापासून आमचे आक्षेप आम्ही सातत्याने नोंदवतोय की ही प्रक्रिया बरोबर नाही आहे, ही लोकशाहीच्या पद्धतीची नाही आहे. म्हणजे लोकांकडनं तुम्ही मतं मागवल्याचा आव आणताय, पण तुम्हाला काय करायचं हे तुम्ही ठरवलेलंच आहे. तुमची पॉलिसी पक्की झालेली आहे की आम्हाला हेच करायचंय आणि शो म्हणून हे चाललं. फॉर्मॅलिटीज, ओनली फॉर्मॅलिटी. इट वॉज ओनली अ फॉर्मॅलिटी. आणि जो काही पाठिंबा, ज्याला
नोआम चॉक्स्मी हा अमेरिकेतला फिलॉसॉफर, आणि त्यांनी असा शब्द वापरलेला आहे, इट इज अ मॅन्युफॅक्चर्ड कन्सेंट. बरं. ही मॅन्युफॅक्चर्ड कन्सेंट सरकारने याला घेतलेली आहे, आणि ते आम्हाला म्हणतात की तुमचं म्हणणं चुकीचं आहे, आम्ही कन्सेंट घेतलेली आहे, हे बघा आमच्याकडे इतके ईमेल्स आलेले आहेत. इट इज अ मॅन्युफॅक्चर्ड कन्सेंट. त्यामुळे नंबर 1 ही धोरण संपूर्णपणे आम्हाला अमान्य आहे, आणि म्हणून आम्ही हे जाळणार आहोत. बरं. ह्या अधिवेशनामध्ये तुम्ही तुमचं अधिवेशनाचं ओपनिंग जे होणार आहे, उद्घाटन होणार आहे, त्याच्या अगोदर तुम्ही हे सगळं जाळणार आहात? जाळूनच आम्ही अधिवेशनाचं ओपनिंग करणार. तुम्हाला खात्री आहे का तुम्ही जाळल्यानंतर किंवा तुम्ही हा विरोध केल्यानंतर सरकार हे धोरण बदलेल किंवा हे धोरण बदलू शकतं? आता हे धोरण बदलेल किंवा बदलू शकतं हे शेवटी लोकशाही देशात जनमताच्या दबावावर अवलंबून असतं. आणि प्रामुख्याने ज्या पद्धतीने शेतकऱ्यांचं आंदोलन झालं आणि 4 कायदे सरकारला मागे घ्यायला लागले, म्हणजे बदल अशक्य नाहीये. ती सकारात्मकता असेल तर होऊ शकतं. दबाव असेल म्हणजे दबाव तितकाच. आज दुर्दैवाने होतंय असं की शिक्षण क्षेत्रात याला दबाव निर्माण होत नाहीये, आणि तो दबाव निर्माण करण्याची आमची ही धडपड आहे. बरं. ह्याच्या विरोधात दबाव निर्माण ही आता सुरुवात झालेली आहे. शिक्षण क्षेत्रामध्ये संपूर्णपणे ह्याबद्दल आजही प्रचंड स्वरूपामध्ये अज्ञान आहे. कॉलेजेसमध्ये प्राध्यापकांना हे धोरण काय आहे माहीत नाही नीट, शाळांमध्ये शिक्षकांना हे धोरण काय आहे माहीत नाही आहे, आणि त्यामुळे याच्याबद्दल परत एकदा जागृती करणं शिक्षण क्षेत्रामध्ये, आणि ही जागृती पालकांपर्यंत नेणं, ही धडपड आम्ही ह्या अधिवेशनामध्ये करतोय. सर, एकीकडे तुम्ही असं म्हणताय की हे धोरण यायला नकोच आहे, की चुकीचं धोरण आहे. हो. दुसऱ्या बाजूला मी तुम्हाला असं विचारायचं आहे की आज तुम्ही तुमचं उद्दिष्ट आहे की शिक्षण हक्क मिळाले पाहिजेत आपल्याला, बरोबर की नाही? पण आज जे खाजगी संस्था चालक आहेत ते विद्यार्थ्यांना ते मराठी शाळा किंवा बंद करण्याच्या मार्गावरती लागले, इंग्लिशच्या मार्गावर ते स्वीकारलेलं आहे की तिथे पैसा मिळतो. याच्याबद्दल तुम्ही काय म्हणाल? हा धंदा सुरू केला नाही शिक्षणावरती. आता ह्या धंद्याला अप्रत्यक्षरित्या सरकारचीच पाठिंबा आहे, कारण सरकारलाच मुळामध्ये इथल्या अनुदानित मराठी माध्यमाच्या शाळा चांगल्या चालाव्यात असं मनापासून वाटत नाही. बरोबर. आणि त्यामुळे मग समाजामध्ये असा प्रचार केला जातो की ह्या शाळा कशा गुणवत्ताहीन आहेत, मग ह्या शाळा कशाला चालवायच्या, मग या बंद करा, आणि मग प्रायव्हेट इज गुड. म्हणजे सरकारला, म्हणजे आपल्याकडे कसं झालंय, कॉल द डॉग मॅड अँड किल हिम, तसं कॉल द स्कूल्स बॅड अँड देन शट डाऊन, अशा पद्धतीची योजना सरकारलाच करायची आहे. सरकारच आता घरच्या म्हातारीचे काळ झालेत. मराठी माध्यमाच्या अनुदानित शाळा बंद करण्यामध्ये सरकारचे हितसंबंध आहे, आणि त्यामुळे सरकारला चालवायच्या नाहीत. त्यामुळे सरकारचं शिक्षणावर खर्च कमी करायचा असेल तर शाळा बंद करा, मग खाजगी विना अनुदानित दुकानं चालवा. बरोबर. हे जे सरकारचं धोरण आहे, ह्या धोरणाविरुद्ध आवाज उठवणं हेच आमचं उद्देश. सर, तुमचं हे 2 दिवसीय अधिवेशन इथे संपन्न होते, तिथून एक चांगले विचार पुढे येणार आहेत, आणि लोक चळवळ ही जागृत होण्यासाठी असे विचार पुढे येणं गरजेचं आहे, आणि अशी अधिवेशन सुद्धा समाजामध्ये होणं गरजेचं आहे. मित्रांनो, असेच नवीन व्यक्ती, विचारवंत आपण आपल्या चॅनलमध्ये, आपल्या इथे खासबातमध्ये घेऊन येतो. तर पुढच्या वेळेला सुद्धा असेच काही व्यक्तीशी आपण चर्चा करणार आहोत. तोपर्यंत धन्यवाद. धन्यवाद.